शिरपूर तालुक्यात कापूस लागवडीला सुरुवात झाली असतानाच कापूस बियाण्यांच्या काळा बाजाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। देशी वाणाचा Y1 हा कापूस बियाणा अधिकृतपणे 852 रुपयांना असताना बाजारात तो 2.5 ते 3 हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाची भरारी पथकाने चौकशी केली होती, मात्र त्या चौकशीचा अहवाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून तालुका कृषी विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। शिरपूर तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना कृषी विभाग नेमकं काय करत आहे असा थेट सवाल शिरपूर फर्स्टच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा येत्या काही दिवसात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या संदर्भात आज शिरपूर फर्स्टच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान 23 मे ते 28 मे दरम्यान शिरपूर फर्स्टची जनसंघर्ष यात्रा तालुक्यात सुरू असून गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत। त्याच यात्रेदरम्यान कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या समोर आल्यानंतर संघटनेने तात्काळ निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। प्रतिनिधी साहेबराव पवारासह वृत्तनिवेदिका सीमा पाटील, स्वराज्य न्यूज, शिरपूर। Y1 हा जो बियाणाचा विषय हा अतिशय गंभीर विषय आहे। देशी Y1 हे पीक 852 रुपये त्याची MRP आहे, पण बाजारामध्ये खुलेआम या सगळ्या 852 रुपयाचं Y1 बियाणं हे 2.5 ते 3 हजारापर्यंत विकलं जात आहे। जेव्हा कृषी विभागाला विचारणा केली की किती आपला साठा होता, तर त्यांनी सांगितलं 1400 ते 1500चा साठा होता, परंतु खरं बघायला गेलं तर तालुक्याभरामध्ये 25 ते 30 हजार Y1 चे बियाणे विकले गेलेले आहेत। तर प्रमुख प्रश्न असा आहे की जरी 2-2.5 हजार रुपये सरासरी धरले तर हे 30 हजार जे Y1 चे बियाणे या तालुक्यामध्ये विकले गेलेत, 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि घोटाळा या तालुक्याभरामध्ये झालेला आहे। आणि जर का शेतकरीवरती आधीच पेट्रोल, डिझेल आणि हमी भावाचं संकट असताना अशा पद्धतीने जर का डीलिंग आणि कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांवरती असा अधिक रुपयाचा पैसा घेऊन अन्याय केला जात असेल तर हे फार चिंताजनक आहे। याआधी देखील अनेक वृत्तपत्रांनी बातमीदारांनी यावरती बातमी दाखवली आणि त्याचंच आज तात्काळ आम्ही 5व्या दिवशी जनसंघर्ष यात्रेच्या 5व्या दिवशी येऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। परंतु इथं आल्यानंतर एक गोष्ट अशीही घडली की शेतकऱ्यांनी अजूनही याबाबतची लेखी तक्रार दिलेली नाही। तरी या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की जर असं कुठला 852चा बियाणा जर 860 रुपयाला जरी 2 रुपये जास्ती जरी घेऊन घेतला असेल तरी तुम्ही त्याबाबतची लेखी तक्रार करा आणि आमच्याशी संपर्क साधा।